मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांच्या आस्थापनेवर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, आस्थापना उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ. एकूण पदे 56. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालय 44 पदे, नागपूर खंडपीठ 4 पदे आणि औरंगाबाद खंडपीठ 8 पदे असे एकूण 56 रिक्त पदं. नियमाप्रमाणे स्टेनोग्राफर या पदाची वेतन मॅट्रिक्स S18 49 100 1,55,800 व नियमाप्रमाणे भत्ते. तर अशा प्रकारचं पगार, एक मोठ्या पगाराची ही नोकरी आहे. आणि याकरता जी वयाची पात्रता आहे, तर जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी, तर त्याकरता एक कमीत कमी 21, किमान वयोमर्यादा 21 आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष. महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 43 वर्ष. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा 21 आणि कमाल वयोमर्यादा लागू नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शिक्षण. तर उमेदवार हा पदवी, कोणत्याही युनिव्हर्सिटीचा पदवी असावा. त्यासोबतच जर त्याने 3 वर्ष स्टेनोग्राफीचं जर काम केलं असेल, तर त्याला ही जी पदवीची अट आहे ती रिलॅक्स असू शकेल. आणि त्यासोबतच लॉची जर डिग्री असेल, तर त्याला संधी देण्यात येईल. त्यासोबतच इंग्लिश शॉर्ट हँड परीक्षा 80 वर्ड्स पर मिनिट किंवा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन त्यांनी पास केलेली असेल किंवा मग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI त्यांनी केलेलं असेल, तर ते आवश्यक असेल. त्यासोबतच इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन 40 वर्ड्स पर मिनिट किंवा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन और इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूटर और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC conducted by Maharashtra State Council of Examination MSc. The candidates who have passed computer typing basic course GCC TBC English typing speed of 40 WPM conducted by Maharashtra State Council of Examination MSc are exempted from producing certificate about proficiency in computer operations as per Government of Maharashtra General Administration Department Information Technology सप्लिमेंटरी सर्क्युलर मा.तंस 2012 प्रकर 277/39 दिनांक 16/7/2018. The candidates who possess English typing certificate for speed of 40 words per minute or above of government commercial certificate examination or industrial training institute ITI must possess certificate regarding qualification of computer knowledge specified in Government of Maharashtra Resolution इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी GAD डिपार्टमेंट नंबर मा.तंस 2012 प्रकर 277/39 दिनांक 4/2/2013 अँड सप्लिमेंटरी सर्क्युलर नंबर मा.तंस 2012 प्रकर 277/39 दिनांक 8/1/2018 किंवा सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज अँड लायनक्स इन ॲडिशन टू MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7 and ओपन ऑफिस or जे obtained from any of the following institutes, खालील इन्स्टिट्यूट मधून त्यांनी लायनक्स वगैरे केलेलं असावं. नंबर 1 युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1994. नंबर 2 गोवा और महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. नंबर 3 NIC. नंबर 4 ॲप्टेक. नंबर 5 NIIT. नंबर 6 CDAC. नंबर 7
Data Pro, number 8, SSI, number 9, Boston, number 10, CEDIT, CEDIT and 11 MSCIT. तर अशा प्रकारे शिक्षण घेतलेला उमेदवार असावा. त्यासोबतच काही अटी आहेत. उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी डोमिसाईल असावा. चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. करार करण्यास सक्षम असावा. नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे. कोणतेही न्यायालय, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणतेही राज्य सेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा. त्याला किंवा तिला हयात असलेल्या पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा शुल्क ₹1000 भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केल्या जाणार नाही. ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत. उमेदवाराला वरीलप्रमाणे परीक्षा शुल्क SBI कलेक्ट द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. उमेदवाराने परत न मिळणारे शुल्क भरल्याने त्याला किंवा तिला परीक्षेला उपस्थित राहण्याचा कोणताही हक्क निर्माण होत नाही. तसेच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्जाच्या शुल्काचा भरणा केल्यास कोणत्याही परिस्थितीत ते शुल्क परत दिले जाणार नाही. अर्ज सादर करताना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 15/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 5/1/2026 म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना एकाच आस्थापनेची निवड करावी. उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ. नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. तर अशा प्रकारे उमेदवाराने स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याकरता अर्ज करायचा आहे आणि त्याची अंतिम दिनांक आहे 5 जानेवारी 2025. धन्यवाद.